सगळ्या माझ्या मैत्रिणींना नागपंचमी आणि पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज तशी माझी दिवसाची सुरुवात म्हणजे वरती जाण्याची थोडीशी उशिराच झालेली होती, कारण खाली सगळी कामं होते. त्यानंतर मग मी गेले वर आणि गच्चीवर. त्यानंतर मग पूजा करायची होती, तर त्यासाठी अगोदर नागदेवतेची पूजा करून घेतली होती मी. नागदेवता अशा म्हणजे एका पेपरवर आखून. त्यानंतर मग शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असं म्हणत शिवामूठ वाहिली. आणि त्यानंतर मग 108 बेलपत्र वाहून घेतली श्रीशंकराला, कारण श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असतो. आणि श्रावण सोमवारी म्हणजे पूर्ण श्रावण महिनाभरच आपण भगवान शिवाची आराधना उपासना केली तर खूप फलदायी ठरते असं मानलं जातं. तर तशा पद्धतीनं मग आज पहिला श्रावण सोमवार होता आणि मग पूजा वगैरे करायची होती. तर पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे थोडासा उशीरच झाला होता सगळ्याच गोष्टींना. तर आणि घरीच बेलाचं झाड आहे, तर काही पानं अशी 5 पानांची सुद्धा बेलाच्या झाडाला आलेली होती. खूप छान असं वाटत होतं. आणि कालच बेलपत्र वगैरे तोडून ठेवले होते, कारण आज सोमवार असल्यामुळे बेलपत्र तोडणं काही शक्य नाही, तोडतही नसतात. मग अशी छान अशी पूजा वगैरे करून घेतली. आणि त्या अगोदर मग नागदेवतेची पण पूजा केलेली होती एका पेपरवर आखून. तर आपल्या संस्कृतीमध्ये निसर्ग आणि प्राण्यांचा आदर करण्याची प्रथा आहे. आणि साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो, कारण तो शेतातील उंदीर आणि इतर कीटक खाऊन पिकांचे रक्षण करत असतो, म्हणून सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानलं जातं. त्याचबरोबर श्रीकृष्णाने यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून गोकुळवासियांचे रक्षण केले होते. ती तिथी याच दिवशी मानल्या जाते, म्हणून नागदेवतेचं सुद्धा पूजन करण्याची संस्कृती आपल्यामध्ये आहे, पूजन करण्याची प्रथा संस्कृती आपल्यामध्ये आहे. ती पण छान अशी करून घेतली. पेपरवर नागदेवता आखून त्यांना लाह्या फुटाणे याचा नैवेद्य दाखवून घेतला. आणि हे सगळं झाल्यावर मग माझं एनर्जी टॉनिक म्हणजे कॉफी घेतली मस्तपैकी. आणि ही छान अशी कडक छान अशी कॉफी घेतल्यानंतर मग लागले स्वयंपाकाला. आणि आज तवा वगैरे ठेवायचा नव्हता गॅसवर, म्हणून मग बासुंदी करून घेतली. आणि बासुंदीबरोबर म्हटलं काय करायचं, तर तवा ठेवायचा नसल्यामुळं मग पुऱ्या, बासुंदी, आलूची भाजी आणि वरण भात असं नैवेद्य करायचं ठरवलेलं होतं. गोड असणं महत्त्वाचं, पण तवा ठेवायचा नव्हता, कारण मग ऐकलं ना हे सगळं आपण पूर्वीपासून तर नको वाटतं करायला. म्हणून मग पुऱ्या वगैरे करून घेतल्या आणि सगळा नैवेद्य दाखवून मग नंतर आरती वगैरे करून घेतली. आणि नंतर मग ठरवलं होतं की हे सगळं झाल्यावर आज जवळपासच्या मंदिरात जाऊया. तर मग जवळच असलेलं आमच्या कॉलनीपासून तिथं मग मंदिरात गेले महादेवाच्या. तर छान असं वाटत होतं. थोडीशी दुपार झालेली होती आणि गर्दी पण नव्हती, पण आभाळ आलेलं होतं, असं वाटत होतं पाऊस येईल, पण पुन्हा म्हटलं चला जाऊया, आला तर आला ठीक आहे. तर मग तरी पण मंदिरात गेले आणि मी गेले मंदिरात आणि लगेच असं थोडंसं सडाका येऊन गेला. तुम्ही पाहताय सगळं ओलसर झालेलं होतं. खूप सुंदर असं मंदिराचा परिसर आहे. महादेवाची पिंड पण खूप छान आहे आणि हा सगळा परिसर स्वच्छ अगदी आहे. आणि तिथं एक विहीर पण आहे, विहिरीत पाणी पण भरपूर होतं. तर अशा पद्धतीने तिथं मग दर्शन वगैरे घ्यायला गेले. दर्शन घेतलं, बेलपत्र वगैरे तिथं अर्पण केले भगवान शंकराला प्रसन्न मनाने. मग नंतर जेव्हा मी हे सगळं केलं मंदिरात जाऊन, तेव्हा खूप छान वाटलं, असं प्रसन्न वाटलं. घरी आपण पूजा करतो, पण मंदिरात असं मोठी एकदम अशी पिंड दिसते आपल्याला समोर. आणि जेव्हा आपण तिथं पूजा करतो ना, तर अजून खूप असं तिथलं जे वातावरण असतं पॉझिटिव्ह झालेलं, त्या पॉझिटिव्ह वातावरणात ही पूजा करणं म्हणजे अजून खूप छान वाटतं. तर अशा पद्धतीने तिथं पूजा करून घेतली. तिथं अजूनही दुसऱ्या ताई होत्या आलेल्या, त्यांची नुकतीच पूजा झाली होती. त्यानंतर मग मी पण गेले आणि पूजा वगैरे करून घेतली महादेवाच्या मंदिरात. आणि महादेवाची जेव्हा आपण पूजा करतो ना, तर आज त्यासोबतच नागपंचमी असल्यामुळे तिथल्या नागदेवतेची पण पूजा आपोआपच केल्या जाते. सगळ्या गोष्टी एकदम छान अशा घडून येतात. आणि मग जोपर्यंत मी बाहेरून आले तोपर्यंत सगळे कपडे भिजले होते. आणि हे कपडे वगैरे आणले आणि ते मग परत घरात इकडं तिकडं वाळवणं हे तर करावंच लागत होतं. तर अशा पद्धतीने मग माझा दुपारपर्यंतचा वेळ गेला. तर कसं वाटलं तुम्हाला माझं रुटीन? तुम्ही कुठल्या मंदिरात गेला तर नक्की सांगा आणि तुम्ही काय करता तेही सांगा. तर पुढे भेटूया. बाय.